तर थंडा फंडाच्या पॅकेटमध्ये आपण टॅबलेट्स नाही तर अंडे घेतलेले आहे. मराठी क्या चल रहा है? हॉस्टेल रहकर बिगड़ गया तू. कर्म करत राहा, फळ जरूर मिळेल. चलो. शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. माझी झोप झालेली आहे, एवढी पण नाही झालेली, बट आय हॅव ट्राईड टू गेट इट इन टू बेस्ट लेवल. तर आज रविवार असल्या कारणाने मला घरी काय झोपता आलं नाही, त्यामुळे मी कॉलेजला येऊन रिकाम्या क्लासरूममध्ये झोप घेतली आणि आय हॅव कम्प्लिटेड माय बॉडीज स्लीप नीड. आय डोंट थिंक मला पूर्ण बॉडीची नीड फुलफिल करता येत नाही, बट स्टील जेवढी होता होईल तेवढी मी बॉडीची झोपेची नीड कंप्लीट करायचा प्रयत्न करतो आहे. सो आता वाजलेले आहे 3:53 झालेले आहे ॲक्च्युली, पुराचे दुपारचे. तर मी आता जाईल अंडी परचेस करायला. ॲज मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं की काल मी आणलेलं आहे अंडे उकडायचं मशीन. लेट मी शो यू फर्स्ट. ही आहे माझी बॅग. ते आहे अंडे उकडायचं मशीन. दिस इज द लिड. हे झाकण आहे त्याचं. आणि आता CCTV लावलेलं आहे वर्गामध्ये. मी असं काही काढल्यावरती डाऊट नको यायला कोणाला, बट स्टील मी तुम्हाला दाखवतो आहे. हे आहे मशीन. याची जी कॉर्ड आहे, बस इज सिम्पल मेकॅनिझम. हे ॲक्च्युली या प्लेटवरती हे ठेवायचं असतं, याच्यावरती अंडे असतं आणि त्याच्या खाली पाणी असतं आणि ते पाणी सोबत आपण ते मशीनचं लीड झाकण लावून आपण बोर्डला त्या बोर्डला 10-1 मिनिट किंवा जोपर्यंत ते पाणी इव्हॅपोरेट नाही होत मशीनमध्ये तोपर्यंत इनफॅक्ट ते स्वतःच बंद होऊन जातं. सो दॅट्स व्हेरी सिम्पल मेकॅनिझम. आणि 10-15 मिनटामध्ये आपले अंडे उकडून होता. एवढं सिम्पल मेकॅनिझम आहे. आणि द रिझन बिहाइंड मी घरी अंडे उकडत नाही आहे, बाहेर मला उकडावं लागतं आहे, तेच आहे की जे ब्राह्मण आहे त्यांनी 1.5-2 महिने अंडे वर्जित केलेले आहे घरापासून. सो मला घरी नाही कन्झ्युम करता येऊ शकत. सो आय एम ट्राईंग टू गेट माय प्रोटीन रिक्वायरमेंट डन, प्रोटीन रिक्वायरमेंट कम्प्लीट बाहेरून तरी. सो देर शुड बी नो चान्स टू गिव्ह एक्सक्यूज, राईट? एक्सक्यूज द्यायला बरेच देऊ शकतो आपण, बट देर इज ऑलवेज वे व्हेर देर इज विल. सो हेच लक्षात घेता आय हॅव डिसायडेड टू बॉईल द एग्ज. माझा फ्रेंड राहतो हॉस्टेलमध्ये, तो माझ्यासाठी अंडे उकडून देत जाईल. माझ्यासाठी जे काही महिने आहे, 1.5 महिना 2 महिना म्हणा, आय विल ट्राय टू कन्झ्युम एग्ज व्हाया हिज एफर्ट्स. लेट्स स्टार्ट. ॲज आय टोल्ड यू येस्टरडे की माझा चेहरा फार ऑइली होत असतो. हे आहे आमचं ओपन स्टाफ रूम. This is me, this is my bad face. Let us clean that. This is the botany department of our college, in case if you don't know. Of course, जे काही नवीन प्रेक्षक आहे आपले त्यांना माहीत नसणार. सो फॉर देम दिस इज आवर कॉलेज. आणि हे कालचं तुम्हाला दाखवलेलं खाली, गेस करू शकता काय आहे? कॅन यू गेस दॅट? या दॅट्स द लास्ट डे. आज लास्ट दिवस आहे याचा. आणि मी सांगतो पुढे तुम्हाला. पहिले लेट्स क्लीन आवर फेस. सो चेहरा वगैरे वॉश करून लेट अस मूव ऑन टू परचेसिंग एग्ज. चला भेटतो मी स्कूटीवरती तुम्हाला. डायरेक्ट स्कूटीवरती पार्किंगमध्ये जातो डायरेक्ट आता. लिटरली निम्मी गर्दी कमी झाली आहे पार्किंगची.
दिस इज आर सुपर 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 बाईक. आणि मी जातोय आता दुकानामध्ये अंडे परचेस करायला. काय होतं ना, यावेळेस इतकी मला भूक लागते जी की अनकंट्रोलेबल राहते, आणि ती कवर करायसाठी मी असं सटरफटर समोसे वगैरे कन्झ्युम करायऐवजी आय हॅव डिसाइडेड टू फुलफिल दॅट भूक विथ हेल्दी ऑप्शन्स सच ॲज एग्ज आणि ड्रायफ्रूट्स वगैरे, जसं की मी काल ट्राय केले. बट मी एग प्रेफर करेल, कारण एग्जने आपली प्रोटीन रिक्वायरमेंट देखील पूर्ण होते. आणि आय हॅव हर्ड की एग्जने आपली जी क्रेविंग आहे फास्ट फूडची ती सुद्धा बंद होते. सो आय एम ट्राईंग टू फिगरिंग आउट की बाबा रिअली वर्क करतं की नाही ते. आणि इथून मागं मी जेव्हा ह्या वेळेस अंडी खाल्लेली तेव्हा लिटरली असं फील केलेलं आहे की हां, खरं आहे ते की बाबा फूडची क्रेविंग कमी होते फास्ट फूडची. सो मी डायरेक्ट आज पण तुम्हाला रिव्ह्यू म्हणजे सांगेल ओपिनियन माझं की हे खरंच मला आत्तासुद्धा फील होतं आहे की नाही. सो भेटूया, अंडे परचेस करतो. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स गो. तर थंडा फंडाच्या पॅकेटमध्ये आपण टॅबलेट्स नाही तर अंडे घेतलेले आहे. 5 अंडे घेतलेले आहे. सो आय विल कन्झ्युम होल 5 एग्स राईट नाव टू डिस्ट्रॉय माय फूड क्रेविंग्स. आणि जे की मला रात्रभर प्रॉपर एनर्जी देण्याला प्रॉपर एनर्जी देण्याला मदत करतील, स्टेबल एनर्जी द्यायला मदत करतील विदाऊट एनी एनर्जी क्रॅशेस. सो जातोय परत कॉलेजला. लेट्स गो. कॅन यू गेस मी स्कूटी इथे का लावलेली आहे? प्रॉब्लेम असा झाला, मी पार्किंगमधनं बाहेर फॉर्ममध्ये आलो तर खरी, बट मला कोडं माहिती की बाबा त्यांनी जाण्याचा रेस्ट्रिक्शन लावलेलं आहे. सो देर इज नो ऑप्शन, मला बाहेर कुठेतरी गाडी लावा लागते आणि पायी जावं लागणार आहे. आता चालत मी जाईल हॉस्टेलकडे माझ्या फ्रेंड प्रदीपकडे आणि त्याला रिक्वेस्ट करेल की बाबा मला अंडे वगैरे उकडून दे. आणि आय होप की तो राजी होईल उकडण्याला, जे की मी त्याला कालच कॉलवरती कन्व्हिन्स केलेलं आहे, व्हॉट्सअप चॅटवरती कन्व्हिन्स केलेलं आहे, आणि आजसुद्धा कॉल करून मी त्याला कन्व्हिन्स केलेलं आहे आणि तो ॲग्री देखील झालेला आहे. बट लेट अस होपिंग की तो ऐन मोमेंटवरती कल्टी नको मारायला. सो अशा प्रकारे स्ट्रगल करत आपण आपली दुपारची भूक मिटवत आहोत. आणि ॲक्च्युली फार इंटरेस्टिंग आहे की एका वेळची भूक भागवण्यासाठी एवढं स्ट्रगल करणं वर्थ इट आहे. ॲक्च्युली वर्थ इट आहे यार. कारण हे बघ, मी जर अनहेल्दी जर खायचं ऑप्शन प्रेफर केले ना, समोसे वगैरे जे की इझिली चुटकीसरशी अवेलेबल होऊन जातात, ते लिटरली अवॉइड करायसाठी हेल्दी चूज करायला लागतं आज इंडियन मार्केटमध्ये. हे फार वाईट गोष्ट आहे, कारण अनहेल्दीला चुटकीसरशी अवेलेबल आहे, हेल्दीला तुम्हाला फार हिंड तिकडे फिर तिकडे असं करावं लागतं. बघू शकता तुम्ही, कॉलेज आहे आमचं. आता जाईल हॉस्टेलमध्ये. तर समोर आहे कालचे दाखवलेले स्टॉल आहे, आणि आता मी जात आहे हॉस्टेलच्या रस्त्याने. रस्त्यामध्ये बरेचसे तुम्हाला गोष्टी बघू शकता. राईट साईडला आहे आमचं आर्ट डिपार्टमेंटचे काही आर्ट क्राफ्ट्स ठेवले आहे, मूर्ती वगैरे बनवता. आणि हे आहे डावीकडे मोठं स्ट्रक्चर, जे की 1-2 हप्ते अगोदरच बनवायचं त्यांनी स्टार्ट केलं होतं. हे आहे मराठा हायस्कूल. बाकीचे मुलं काय करताय, बाकीच्या मुलांच्या माइंडमध्ये काय टार्गेट आहे, माझ्या माइंडमध्ये काय टार्गेट आहे, मला लिटरली वियर्ड फील झाल्यासारखं होतं आहे. बट या इट इज वर्दी. ते काही असो, आय ओनली केअर अबाउट माय हेल्थ अँड यू शुड टू गाईज. या बाकीच्यांच्या वेगळंच प्लॅन आहे. माझे अंडे आणू राहिलो आहे मी यावेळेस. काय चाललं आहे आय डोंट नो.
बट जे काही चाललं आहे ॲट द बॅक ऑफ माइंड मला पण एवढं माहिती आहे की इट इज वर्दी. आणि हे मी माझ्यासाठी करतो आहे, माझ्या लाँग टर्म हेल्थसाठी करतो आहे. आय एम 99% शुअर की हे जे बाकीचे मेजॉरिटी ऑफ जे लोक दिसत आहे ते अनहेल्दी ऑप्शन कन्झ्युम करत असतील 99%. आणि मी त्यांच्यामध्ये असं आहे की एका वेळचं हेल्दी खाण्यासाठी एवढं स्ट्रगल करतो आहे. लिटरली रेअर फील झाल्यासारखं होतं आहे नाही का, म्हणजे ऑफ ट्रॅक गेल्यासारखं होतं आहे बट ऑन ट्रॅक असल्यासारखं फील होतं आहे. जाऊ द्या, काही पण बोलतो आहे मी. पहिले आता प्रदीपला फोन करतो, त्याला फोन करून विचारतो इज यू अवेलेबल प्रदीप, आणि मग आपण सोबतच अंडे खाण्याच्या जर्नीला एन्जॉय करूया. लेट्स गो. सर्व काही बघण्याआधी, सर्व काही आपलं प्लॅन वर्कआउट करायच्या आधी हे लिटरली KTHMचं ग्राउंड आहे आणि त्याच्यावरती एवढं इंटरेस्टिंग स्ट्रक्चर उभं करणं, इट इज व्हेरी शॉकिंग, इट इज व्हेरी इन्स्पायरिंग, इट इज व्हेरी ब्युटिफुल. बघू शकता सुस्वागतम लिहिलेलं आहे. आय थिंक आजचा व्लॉग इंटरेस्टिंग असेल, कारण आजच्या व्लॉगमध्ये मी बऱ्याचशा काही इंटरेस्टिंग गोष्टी आहे ज्या स्टडीच्या व्यतिरिक्त सुद्धा कव्हर करू शकतो. कारण जो मी तुम्हाला स्टेज मागे दाखवला त्या स्टेजवरती आता आजच काही क्षणामध्ये अजय अतुल सर येणार आहे परफॉर्म करण्यासाठी. आणि हा फार प्राऊड मुवमेंट आहे, कारण आय हॅव नेव्हर सीन देम परफॉर्मिंग लाईव्ह. सो अँड यू आय एम गेसिंग की तुम्ही पण बघितलेलं नसेल, सो तुम्ही पण त्या निमित्ताने बघू शकता. आता हे हॉस्टेल आहे, या हॉस्टेलमध्ये प्रदीप दटचा, आणि तो प्रदीप बघतोय आता काय डिसिजन घेतो काय नाही. आय एम होपिंग की तो एग्स बॉईल करून देईल माझ्यासाठी. लेट्स सी काय होतं काय नाही. हे आहे पूर्ण ब्लॉक केलेला रस्ता, तुम्ही बघू शकता. मला खालून तो पडदा उचकून यावं लागलं. सो दिस इज द रिअल स्ट्रगल लुक्स लाईक. पॉवर बँक कोणाकडे? तर ही आहे प्रदीपची हॉस्टेलचं बेड. प्रदीप इथेच आपलं वर्ष काढतोय. फार हालाकीमध्ये त्याचं जीवन चाललंय, बट लेट्स होप फॉर हिज बेस्ट. तर ही शॉकिंग गोष्ट आहे बरं का. तू ॲग्री झाला काय? ते वरती काही वेगळं आहे का? हा, हालाकीचे दिवस दाखवते. मला वाटलं तुमचे अतरंगी चाळे दाखवायचा प्रयत्न आहे. लेट्स सी. अरे आमच्या घरी ना बाबा 1 महिना वर्जित आहे रे बाबा. ते ब्राह्मणाने सांगितलं. अंडा व्हेज राहतं, पण कोण सांगेल आता. बेहेजबाजी नाही करायची, समजे क्या. आय हॅव डिसाइडेड, ज्यांना नाही समजत त्यांच्याशी बेहेजबाजी नो. अपना काम बनता भाडवे जाय जनता. कुठं रे? वरती? मग नाही, मी मग पॉज घेतला, म्हटलं हा येईल खाली. बरं, त्यांनी विचारलंच असतं मला त्या वॉचमॅननी, कोण आहे, कुठला आहे, काय. आता हे दररोज आहे माझे धंदे, चालेल ना दररोज? घेऊन द्यायचं मला, मी करून घेईल. तेच ना, मी ना दररोज प्लॅन आहे माझं. हां, आजच नाही झालं, पण मी तरी येईलच. मागे ना, अरे ते खेटलं होतं मी तिकडं. राजकुमार भेटला ना, राजकुमार भेटले वरती. हा, ते बोललं उचललं नाही तो म्हणे. अरे तुला सांगू, मानपाट गेली काय हो, तुम्ही मोठे माणसं ट्रिपा वगैरे करता 2,500 देऊन. थंडा फंडामध्ये अंडा आणलेला आहे मी. ही जी प्रॉपर्टी ही माझीच आहे, माझ्या जीवावरती उड्या मारतोय, पण काय म्हणत नाही मी भाऊला. बरं आहे, आता चाललंय तसं चालू द्या. पॉवर बँक कामात पडलं. हाऊ वॉज युअर ट्रिप?
बेस्ट. बेस्ट. तर मी असं ऐकलं जे मुलं दुरावले होते ते जवळ केले तू, घनश्याम वगैरे. ते हा मजबुरी होती म्हणजे. करावे लागले आता. मजबूरन. पण आता कसं आहे रिलेशन? ठीक आहे. लॉंग टर्म सस्टेन होऊ शकता का तुमचं रिलेशन? त्याने त्याचे आता काय आहे सगळं सांगितलं. काय आहे? म्हणजे त्याचे जे प्रॉब्लेम होते लाईफ मध्ये. अरे भाई साहब, त्याच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स, आई शपथ. कोणाच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम नाही राहत. त्याच्यामध्ये वाटतं का प्रॉब्लेम्स आहे? कोणी दाखवतं का सांग. येस, आय नेव्हर शो माय प्रॉब्लेम्स. आणि काय तुला माझ्याकडे बघून वाटतं का यार माझ्याकडे काही प्रॉब्लेम असतील लाईफ मध्ये? मग काय प्रॉब्लेम्स आहे माझ्या लाईफ? गरीब सारखं आहे. ये गरीब आहे हा? याच्यावरनं जज करतो हा? देशद्रोही आहे तू. शर्ट बी सांगला तो बी इकडनं खराब करून घेतला. पॅड पुरी खराब आहे पोपटाची भरलेली मागं. बस 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 बस, ये शब्द सुने नाही जाते. तर आत्ताच प्रदीपने कोणाले तुम्ही बघू शकता अरे केलेलं आहे किंवा तयारी दिसते त्याला तर वगैरे ठेवून काय नवीनच प्रॉब्लेम दिसते. आता याची मम्मी 2-3 दिवसामध्ये येणार आहे, तर त्यांची माझी गाठ झाली का हा विषय सर्वात पहिले मांडला जाईल. फूल बिल रात्रभर पाण्यात ठेवून पाकळ्या सुकून न देणे. व्हॉट इज द प्लॅन? क्या चल रहा है? हॉस्टल रहकर बिगड़ गया तू? उम्मीदों पे पानी फेर रहा है घर वालों के. कपडे धोने कपडे भी केले सो गया. प्रदीपच्या मते कपडे धुणे इज व्हेरी बिग टास्क, जे की मी दररोज करतो, बट आय नेवर शो ऑफ लाईक यू. समजे क्या? चला तर थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत प्रोग्राम बघायला. अजय अतुल बघायला जाऊ बरं का आपण. तिकीट वगैरे काही नाही, फ्री. मी एक काम करतो, मी अंडे वगैरे घेतो, तू घे 1-2, मी घेतो 1-2 आणि येतो काकांना घेऊन घरून. माझा एक मित्र आहे तो स्टॉल लावलेला. अरे खा ना 1-2. खा का तू एवढं करतोय माझ्यासाठी. हां मग अबे दररोज 5-5 कन्झ्युम करतो यार. तू एवढा बॉडी बिल्डर असून तू नुसते म्हणून राहायला पाहिजे. काही नसतं, काय चकणं वगैरे पाहिजे. शेजवान चटणी पाहिजे भाऊला. फटके वाढायला पाहिजे अड्या. अनहेल्दी टाळायला मी अंडे खाऊ राहिलो आणि त्या अंड्यासोबत शेजवान चटणी म्हणून राहिला तू. तर जाऊ दे आता ह्या इंडियन माइंडसेटला इथंच बाय बाय करूया. प्रतापगडची देणगी इथे आलेली. 101 रुपयाचं बक्षीस. रायगडांचं देणगी आहे. भाऊने शिवाजी महाराजांचा फोटो घेतला, पण स्वतःचा फोटो घ्यायचे. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लिटरली हे प्रेरणास्थान आहे अख्ख्या महाराष्ट्राचं, अख्ख्या भारताचं, अख्ख्या जगाचं. तर या ठिकाणी इंडियन माइंडसेटला बाय करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इंडियन माइंडसेटला. चला बाय. तर या ठिकाणी राजकुमारचं एंट्री हुई आणि येथे राजकुमारने 2 अंडे आणलेले आहे. देख 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 देख, मैंने क्या बताया तेरे को? एग्स लाऊंगा और बॉईल करके दिखाऊंगा तेरे सामने. क्या है देख, खुद देख क्या है. क्या लिए क्या प्रूफ हो जाता है इस बात से? जो मैं बोलता हूँ वो करके दिखाता. तुझे भेजा मैंने अंदर ही था. तू बाकी कोई मत बता मेरे को. तू देख मेरा और देख, समझ आहे. ठीक आहे. एकदम मस्त आहे. राजकुमारची मराठी आणि प्रदीपची इंग्लिश वनच आहे. राजकुमार म्हणतोय का रे ट्रिप कशी राहिली? मराठी. तर या ठिकाणी अंडे सोलत आहे राजकुमार आणि पुढचं काहीच बोलत नाही आता. तर हे आहे प्रदीपची प्रायव्हेट जागा, जी की मी सगळी पब्लिक केलेली आहे. तुम्ही बघू शकता. बोट वगैरे जे नाही ते सामान आहे याच्याकडे. काहीच सांगत नाही, इतका गरीब भावनी राहतो. ट्रिमर आहे बोटचं. आम्हाला वाटलं बोटचे फक्त इयरबडच राहता का काय. हा देसी शो ऑफ भाई साहब. स्टेरॉइड. अरे भाई शिलाजीत आहे काय? तर बघू शकता इथे प्रदीपच्या 3 अंडरवेअर्स. त्याला दर दिवसाला 3 लागतात. अच्छा उसका जाने दो. प्रदीप को ज्यादा परेशान न करते हुए हम इस रूम से विदाई ले रहे हैं.
मला नाही वाटत आता मी 1 महिनाभर या रूममध्ये येईल म्हणून, कारण मला तू इथं बाहेरच असा उभा ठेवेल राहतो. मी मग तिथंच होतो माहिती आहे का काय. चलो, अशा प्रकारे अन्यायाचा सामना करत आपण रूम सोडत आहोत. चला लेट्स गो. तर सक्सेसफुली अंडे कन्झ्युम केलेले आहे आणि मला जर रिव्ह्यू द्यायचा असेल तर मला आता क्रेविंग होत नाही आहे फास्ट फूडची. हेवी फील होतं आहे स्टमकमध्ये. सो 5:30 वाजलेले आहे आता. आता घरी जाईन. विश्व मराठी संमेलन आहे आज, शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी अजय अतुल यांची प्रोग्राम ठेवलेला आहे आणि तोच प्रोग्राम बघण्यासाठी हे आलेले आहे उरेल सुरेल व्यक्ती. तर बघूया. मी पहिल्यापासून आहे भाऊ, किडा मकोडा नाही, पहिल्या दिवसापासून आहे मी. तर आता जातोय घरी, काकांना घेऊन येतोय. बघा यांचा ऑरा असा आहे की यांना पडदेवड करून जावं लागतंय बाय. ए आपला काय डायलॉग होता, तुम जब इसमें थे हम जब ब्रह्मांड में थे. ए येऊ का मग मी पटकन एकदा, अरे टाइम होईल ना प्रद्या. तर ॲज यू कॅन सी अजून एक बनवलं माहिती का तुला? काय ते काय ते मी हाच शर्ट ठेवू का दुसरा ठेवू? राहू दे ना. ठीक आहे, काय अडचण नाही. आणि का रे फोकचं काहीतरी होणार आहे ना, फोकचं बोल. युनिफॉर्म में थे. क्या बात. जाम्या नाही ना ना जाम्या नाही. लबडे जरूर माणूस आहे का? कोणता आवडलं? तर हे आहे शेवटच्या दिवसाची सेटअप. तुम्ही लिटरली इमॅजिन नाही करू शकत. खाली ग्राउंड होतं, तेच इथं डेकोर केलं गेलेलं आहे. बघू शकता केवढ्या भयंकर प्रमाणात गर्दी. टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्यांचं स्वागत करणार आहोत. टाळे पण तेच वाजवत. भूषण गवईजी, अरे बापरे, हे सर्वोच्च न्यायालय. अरे इथे लाईव्ह होतंय, लाईव्ह. प्राध्यापक श्री राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद. लिटरली फुल झालं. चल बघून येऊ एकदा, बघून येऊ. भुसेजी, मला नाही वाटत आपल्याला जागा भेटेल. लेट्स ट्राय टू सी. हे आले वाटतं. उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. अजय अतुल यांचा प्रोग्राम झाल्यानंतर फोक संगीत आहे. आय डोंट नो काय कॉन्सेप्ट आहे, बट फोक म्हणून काहीतरी आहे. प्रसिद्ध कोणीतरी व्यक्ती ती परफॉर्म करणार आहे 7 ते 10 वाजेपर्यंत आणि त्यालाच माझे काका उत्सुक आहे बघण्यासाठी. तर त्यांना जातो आहे मी घरी घेणार आणि परत येईल याच ठिकाणी. लेट्स गो. घरी जाण्याआधी पहिले तेजसला भेटून घेतो. काय स्टेट, कारण मी फिरतोय पण तो एकटा स्टॉलवरती आहे. सो लेट अस ट्राय टू त्याच्या भावना जपायला पाहिजे. सो लेट्स गो. तर येथे आहे तेजस थोरात, विक्री करताय पुस्तकाची. सर 500 मध्ये एक पाहिजे. व्यवस्थित ना. चल येऊ का तेजस? कर्म करत राहा, फळ जरूर मिळेल. चलो येतोय. एका बॉलमध्ये त्याने अख्खं पलटवलं. आता गरजच नाही काही. टाय जाईल आता. 6 अरे नाही 6 जिंकली. विनर 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 विनर. जीत गई. मी आलेलो आहे माझा ब्रदर स्पंदनला घ्यायला. स्पंदन
असं रडू नाही, असे लडू नाही. तर स्पंदनचं प्ले ग्रुप आहे इथे आणि स्पंदन इज ऑन द वे. फार रडतो स्पंदन, त्याला 1 तास असतो शाळेमध्ये तरी पण रडतो. असे असे लडू नाही, असे लडू नाही, असे लडू नाही, असे नुसता रडतो, नुसता रडतो. मित्रांनो, हा व्लॉग मी इथंच एंड करतोय कारण काल मी ॲक्च्युली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना माझं रात्रभर जागणं झालं स्टडीसाठी, ना माझं अजय अतुल सरांच्या प्रोग्रामला अटेंड करणं झालं. बऱ्याचशा काही गोष्टी होत्या ज्या आम्हाला लेट पोहोचल्यानंतर इग्नोर कराव्या लागल्या आणि आम्हाला जायचं तर होतं कुठेतरी. सो जर आम्हाला त्या प्रोग्रामला जाता नाही आलं तर आम्ही आमचा प्लॅन बदलून मॉलमध्ये गेलो, सिटी सेंटर मॉल, जो की नाशिकमध्ये मेन मॉल आहे, यू गाईज मे नो. तर तिथे गेल्यानंतर ॲज यू नो की जास्त धावपळ होते, जास्त फिरणं होतं, एनर्जी लॉस होते. प्लस आम्ही तिथे पिझ्झा वगैरे खाल्ल्यामुळे जास्त मला म्हणजे होतं माझ्या मनामध्ये रात्रभर जागणे, बट पॉसिबल झालं नाही. इतका स्ट्रगल करतो लिटरली माझं बसल्या डोळ्या अडकत होते. सो मी म्हटलं जाऊ द्या, इग्नोर करतो. माझं लाईव्ह स्टडी सेशनला रेकॉर्डसुद्धा करू शकलो नाही मी. ओके, त्या गोष्टीमधनं मी लर्निंग घेतो आहे की बाबा मी रात्री कुठेच माझ्या स्टडी प्लॅन्सला कॉम्प्रोमाइज करता कामा नये. कारण जर मी इकडे तिकडे फिरलो आणि एनर्जी लॉस झाला तर माझी प्लॅनची वाट लागणे, माझ्या टाईमटेबलची वाट लागणे 100% नक्कीच आहे. तर त्यामुळं मी जास्त काही काल ना रात्रभर जागलो, ना प्रोग्राम दाखवू शकणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर मी हवं तर काही क्लिप्स वगैरे टाकल ज्या माझ्या मित्राने स्टेटस ठेवलं आहे. तर बस दॅट्स इट, एवढंच होतं आजचा व्लॉग इथे सेंड करतो आहे. आणि मी असं ठरवतो आहे की माझं स्टडी सेशन आत्ता सुरू करायचा दुपारी, कारण ॲज नो मी रात्रभर काही अभ्यास नाही केलेला कारण मला झोप लागून गेलेली. तर ते कव्हरअप करण्यासाठी आज मी दिवसभर जागेल प्लस रात्रभर देखील जागेल, कारण देर शुड बी नो कॉम्प्रोमाइज इन माय टाईम टेबल. सो एनिवेज ब्लॉग इथे सेंड करू आहे. बाय गाईज, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. तुझे मानुनी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची